वैष्णव एकादशी, ज्याला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे पूजन आणि उपवास केल्याने भक्तांना वैकुंठ धामाची प्राप्ती होते असे मानले जाते. या दिवशीची कथा अशी आहे. प्राचीन काळी भूमीवर मूर दैत्य नावाचा एक प्रचंड राक्षस होता. तो अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली होता. त्याने अनेक साधू संत आणि देवांवर अत्याचार केले. देवांनी त्याच्या त्रासाला कंटाळून भगवान विष्णूंकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान विष्णूंनी मूर दैत्याला पराभूत करण्याचा निश्चय केला आणि त्याच्याशी युद्ध करू लागले. युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी भगवान विष्णू बद्रिकाश्रम येथे विश्रांतीसाठी एका गुहेत गेले. त्यावेळी मूर दैत्याने त्या गुहेत जाऊन भगवान विष्णूंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्यकारक गोष्ट घडली. त्या क्षणी भगवान विष्णूच्या शरीरातून एक दिव्य तेजस्वी स्त्री प्रकट झाली. तिचे रूप अप्रतिम होते आणि तिच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होते. ती स्त्री मूर दैत्यावर तुटून पडली आणि क्षणात त्याला ठार केले. भगवान विष्णू जागे झाले आणि त्यांनी त्या स्त्रीला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा ती स्त्री म्हणाली, प्रभू, मी तुमच्याच तेजापासून उत्पन्न झाले आहे. मला एकादशी असे म्हणा. जो माझ्या दिवशी उपवास आणि पूजन करील त्याला तुमची कृपा प्राप्त होईल आणि तो वैकुंठाला जाईल. भगवान विष्णूंनी तिच्या या इच्छेला मान्यता दिली आणि तिच्या महत्त्वाचे वर्णन केले. महत्त्व: वैकुंठ एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन, उपवास आणि प्रार्थना केल्याने भक्तांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते. या दिवशी वैकुंठाच्या दरवाजे उघडतात आणि जो भक्त मनापासून उपवास करतो त्याला वैकुंठ धामात प्रवेश मिळतो असे मानले जाते. ही कथा आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि पवित्रता यांचे महत्त्व सांगते. वैकुंठ एकादशी हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर सदैव राहते.